गुड मॉर्निंग मॅम. आई, हे सगळं काय चाललंय? कबीर, आर यू मॅड? आपण कॉलेजमध्ये आहोत, तुम्हाला आई काय हाक मारतोस? ते आता सगळं महत्वाचं नाहीये आणि माझा प्रश्न डीनला नाहीये, माझा प्रश्न माझ्या आईला आहे. आपण घरी जाऊन बोलू शकतो. ओके मॅम, हे बघा, तुम्ही देवाचं वागणं सहन करू शकत असाल, पण मी नाही सहन करू शकत. आणि कुठल्या गोष्टीला किती ताणायचं ह्याला काही लिमिट आहे की नाही? आपण केबिन मध्ये जाऊन बोलूयात कबीर. हे बरं आहे, म्हणजे देवा कसाही वागला तरी चालतं आणि मी साधं तुझ्याशी बोलूही नाही शकत. हे बघ, मी ना आता कसलाच विचार नाही करणार, म्हणजे मला काही फरकच नाही पडत कोण बोलेल बघेल. मला ना ह्या गोष्टीची काही घेणं देण्यात नाहीये. मला ना या सगळ्या विषयावर इथे काही बोलायचं नाहीये. आई, अगं हे पर्सनल होतं ना, तोवर ठीक होतं, पण आज त्यांनी भर वर्गात जो काय तमाशा केला ना, तो वॉज डिस्गस्टिंग. आणि हाईट म्हणजे तू सगळं ऐकून घेतलंस, तू काहीच नाही बोललीस. चार चौकात तो तुझा अपमान करतोय आणि तू सहन केलंस सगळं. आई, हे कॉलेज आहे आणि तू या कॉलेजची डीन आहेस, याची आठवण तू मला करून देतेस ना, पण हे तू स्वतःच विसरली आहेस. कबीर, मी तुझी आई नाहीये तुला एक्सप्लेनेशन द्यायला इथे. आय नो तुम्हाला खूप त्रास होतोय आणि तो तुम्ही किती लपवायचा प्रयत्न केलात ना, तरी मी नाही फसणार. आणि म्हणूनच ना, मी तुला एकटीला सोडूच शकत नाही. कबीर प्लीज माझं ऐका. तुम्ही त्यांचं नंतर ऐकायचं, पहिले आपलं ऐकायचं. हा हो मास्तर. मॅडम, काय झालं? ते तुम्ही हो मास्तर, घाबरता काय? बोला ना. हो मॅडम, तुम्ही तो आपला पेपर दिला होता ना, चुकीचा पेपर, हा त्याबद्दल बोलायचंय, बोला. माहितीये मला, त्याचं काय? ह्यांनी त्याबद्दल मॅनेजमेंटकडे तक्रार केली आहे आणि म्हणून मॅनेजमेंटनी तुमच्या ह्या बिहेवियर बद्दल शोकॉज नोटीस इश्यू केलाय. व्हॉट नॉनसेन्स. येस मॅडम, आय एम सॉरी बट इट्स ओके डॉक्टर सचिन, यू मिली. अजून काय बाकी आहे का? काय नाही, अजून काय तमाशे करायचे बाकी असतील तर ते पण करून टाक ना. ए कबीर, तू या भानगडीत पडायचं नाही, पहिलेच सांगतो. मला मध्ये पडावं लागतंय आणि तेही तुझ्यामुळे. गेले काही दिवस हे तुझं बदललेलं वागणं आहे ना, मी बघतोय. कबीर प्लीज. ए, आपल्याला सगळं कळतं, तू अजून ना बच्चा आहेस, हा. तेव्हा गप्प बसायचं. तू सगळ्यांना गप्प कर आणि ना तू एकटाच बोल. काय वाईट केलं हिने तुझं असं की तू हिच्याशी असं वागतोस? बोल ना. ह्याला प्रेम म्हणतात का? कबीर प्लीज, तुम्ही तुमच्या क्लासमध्ये जा. या विषयावरती ना आपण नंतर बोलू. नाही, हा सॉरी मॅम, आता मी तुमचं काही ऐकणार नाहीये. देवा, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. माझ्या आईला किती त्रास होतोय तुला दिसत नाहीये का? की दिसतोय आणि मुद्दाम दुर्लक्ष करतोयस तू. बोल ना, तुला मजा येते का याची सगळी? ए कबीर, आपण गप्प बोललो ना. तुझ्या या फालतू प्रश्नांना ना आपल्याला उत्तर द्यायला ना टाइम नाही, पहिले सांगतो. हा बघून घेते. देवा, देवा थांब. कबीर, कबीर प्लीज, मला आता काही तमाशा नको इथे प्लीज. नाही मॅम, आज मी या देवाला असा सोडणारच नाही. दिस इज नॉट डन. कबीर देवा, मला नाही ते काही तमाशा नकोय, सगळेजण बघताय. हो बोलू द्या की. हा आपण घाबरतो काय कोणाला? हे बघा, टीन आहेत म्हणून तुम्ही काय पण बोलणार काय? हा आपण नाही ऐकून घेणार. हे बघा, आपली तुमच्यावर काय पण दुश्मनी नाही, पण आला ह्याच आपल्याला त्रास देतात यार. इतका बदलशील असं वाटलं नव्हतं देवा. मॅम बद्दल तुझ्या मनात काय भावना आहेत मला माहित नाही का? अरे तुझ्या आजच्या या अशा वागण्यामुळे बघ त्यांची काय अवस्था झाली आहे जरा. अरे हट, आपल्याला कशाला काय वाटायला पाहिजे? आणि ह्यांच्याबद्दल हे बघा, आपल्याला वेळ जात नव्हता, आपल्याला टाइमपास करायचा होता ना, म्हणून हे सगळं. नाही तर अशा बाई बरोबर. देवा,
तेव्हा तुम्हाला कधी कळणार आहे? तुमच्या ह्या अशा वागण्याने फक्त आपलंच नाही तर एक एक करून सगळीच नाती विस्कटत चालली आहेत. So see this. Upper back pain is occurs in thoracic spine. Okay. So I always describe it as upper back, middle back, or mid back. Understand? या मोनिका मॅडम मुळे ना सगळ्यांना सहन करावं लागतंय. या 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 देवा या. ए बाबा कर सुरू कर. देवा तुम्ही आला, छान वाटलं. अहो किती दिवसांनी आला. ए बंकस नकोय, शिकव चल. हो 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 तुम्ही म्हणाल तसं, नाहीतर मला सुद्धा नोटीस मिळायची. मिस मोना गिव मी. हे तुमच्यासाठी. काय आहे काय? हे पेशंटची ट्रीटमेंट आणि सिम्पटम्स लिहिलेले आहेत. वाचा वाचा. गावात ही मॅडम आपल्याला सुखाने जगू देणार नाही. सर मी कंटिन्यू करू का? येस येस मॅम. थँक्स. सर प्लीज. येस येस. आपली प्रॅक्टिकल मिस होणार. तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगायला पाहिजे. देवा तुम्ही थांब. आपण कशाला? देवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं, ते तुम्ही द्या आणि मग तुम्हाला जिथे जायचे तिथे तुम्ही जा. अहो, कसलं उत्तर? हा? आपला काय संबंध? एक्झॅक्टली. आपला एकमेकांशी काय संबंध आहे हेच मला जाणून घ्यायचंय. मला द्या उत्तर. मला उत्तर हवंय हो. मला डिस्चार्ज कधी मिळेल? माझं बिल वाढतंय हो. देवा तुम्ही ना मला हे असं अवॉइड करू शकत नाही. तुम्ही प्लीज मला सांगा की माझी काय चूक आहे. तुमची काय पण चूक नाही. मग मग कोणाची चूक आहे आणि त्याची शिक्षा मी का भोगतीये? देवा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हो मॅडम हे बघा, आपल्याला काय पण माहित नाही, आपला काय पण संबंध नाही. उगीच आपला भेजा खाऊ नका पहिले सांगतोय. मी तुम्हाला एक प्रश्न विचारला तर तुम्हाला इतका त्रास होतो. तुम्ही मला सतत अवॉइड करताय. सतत. तुम्ही विचार करा की मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. देवा प्लीज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. माझे काय चूक आहे ते प्लीज मला तुम्ही सांगा. एखाद्या माणसाचा तिरस्कार आपण तेव्हाच करतो जेव्हा आपण त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो. देवा मला उत्तर हवंय. हिला जो तो येतो तो आपला भेजा खातोय. देवा देवा. मॅडम तुम्हाला ऑफिसमध्ये बोलवलंय. अच्छा होय. आले. डॉक्टर मोनिका श्रीखंडे या बसा. मॅडम हवं तर आम्ही बाहेर थांबतो. का? नाही म्हटलं चौकशी डॉक्टर स्नेहलता मॅडमची. मुलीचा निर्णय घेताना आम्ही समोर असलो तर ऑकवर्ड व्हायला नको, नाही का? कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. हा इश्यू कॉलेजशी रिलेटेड आहे. इथे पर्सनल रिलेशन नाहीये. सो ऍज पर रूल्स सगळ्यांनी इथं असणं आवश्यक आहे. बसा. तुम्हा सगळ्यांचे काय इश्यूज आहेत ते तुम्ही मांडा. म्हणजे ऍक्च्युली काय आहे की इश्यू असे काही नाही आहेत. म्हणजे अहो कुलकर्णी, करणाऱ्याला जर लाज वाटत नाही तर बोलणाऱ्याला का वाटावी? मग बोला ना. मोनिका मॅडमचं कॉलेजमधलं बिहेवियर हे डीनच्या मर्यादेला धरून नाहीये. उगाच कॉलेजमधल्या मुलांवरती आपला पर्सनल राग काढायचा.
मुलांशी कनेक्ट करतात म्हणून कितीतरी प्रोफेसर्सना मोनिका मॅडमने सस्पेंड केलंय. आणि आता काय, स्वतःच मुलांच्या मागे फिरतायत काय, हिंडतायत काय, सगळा थिल्लरपणा चाललाय नुसता. मॅडम प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अहो कुलकर्णी सर, मोनिका श्रीखंडे इज इक्वल टू शुस्त असं समीकरण होतं ना कॉलेजचं. अहो मग आता काय अवस्था आहे कॉलेजची. एका गुंडाला कॉलेजमध्ये ऍडमिशन देण्यापासून त्याच्याबरोबर बाहेर फिरण्यापर्यंत. नाही म्हणजे हे सगळं स्नेहलता मॅडमच्या नजरेतून सुटलं असेल असं वाटतंय का तुम्हाला? डॉक्टर स्नेहलता श्रीखंडे, तुम्ही सिनियर मोस्ट ट्रस्टी आहात, सो तुम्हीच काय तो निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. नाही म्हणजे आता मुलगी आहे म्हटल्यावर वाईट वाटणारच, पण एक गोष्ट नक्की सांगतो, या सगळ्या गोष्टी 4 भिंतींच्या बाहेर जाणार नाहीत याची मी हमी देतो तुम्हाला. डॉक्टर मोनिका श्रीखंडे, आजपासून तुम्हाला डीनच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येत आहे. हा, लेक्चरर म्हणून तुम्ही तुमची लेक्चर्स कंडक्ट करू शकता. मॅडम अहो, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी तर द्या. एवढा टोकाचा निर्णय नको. मॅडम हवं तर तुम्ही पुनर्विचार करा. मॅडम, एवढी मोठी ट्रस्ट चालवायची, आय मीन जो माणूस काम करतो तो चुकतोच ना. आपण सगळ्यांनी सांभाळून घ्यायला हवं. माझा निर्णय झालाय. या निर्णयाशी तुम्ही सहमत असाल तर आपण पुढे चर्चा करूया. पण मग मॅडम, आता डीएस कॉलेजच्या डीनची जबाबदारीचं पद कोण सांभाळणार? मॅडम म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्हीच घ्या ही जबाबदारी. आई, तू हो पुढे, मी आले. मोनिका, ड्रायव्हरला गाडी काढ. काही जायची गरज नाहीये, मुकाट्यानं घरी चल. आई, तू हो पुढे, मी आले. देवा, तुम्ही माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करताय. का पळताय तुम्ही माझ्यापासून? प्लीज मला उत्तर द्या. घाला गाडी माझ्या अंगावर. देवा, जोपर्यंत तुम्ही मला उत्तर देत नाही ना तोपर्यंत हा पेच सुटणार नाहीये. तेव्हा तुम्ही मला का टाळताय? आणि तुम्ही मला टाळताय त्यावरून ना माझी खात्री पटलीये की तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. पण मग तुम्ही असं का वागताय याचं उत्तर द्या मला. मॅडम आपल्याला जाऊ दे, आपल्याला जायचंय. हात काढा. मॅडम तुम्ही आपला प्रॉब्लेम आहात, बास खुश. काय करताय? ओ ओ ओ मॅडम,
मॅडम आपल्या गाडीची चाबी द्या. नाही देणार. तुम्ही आधी मला सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हा असा तमाशा करायला ना मलाही नाही आवडत. हे बघा प्लीज प्लीज तुमच्या समोर मी हात जोडते, पण प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या महिन्याभरात असं काय घडलंय की तुम्ही माझ्या बरोबर असं वागताय? तेव्हा मला उत्तर द्या प्लीज. हो मॅडम द्या ना आपली चाबी. नाही देणार. देवा असं का वागतोय? कबीर थांब, तू नाही जायचं. अगं पण मॅम ना पण काय गरज आहे त्या देवाच्या मागे मागे जायची? बघ ना, मी पण त्यांना किती समजवलं पण त्यांना पटतच नाही. आणि आता तर देवामुळे त्यांची डीन पोस्ट पण गेली. व्हॉट? हो, तू नाही ऐकलंस? पण हे सगळं बट ऑब्वियस देवामुळे. मॅमनी त्याला चुकीचा पेपर दिला, सो त्यांनी ट्रस्टीकडे कंप्लेंट केली. अँड देन नॉनसेन्स इज दिस? देवाला कळत नाही का त्याच्या वागण्याचे काय परिणाम होतील, काय परिणाम होत आहेत? का वागतो हा असं? आज आज तर मी याच्याशी बोलत. कबीर चल. अगं पण देवा देवा कबीर ऐक ना. कबीर कबीर अरे नक्की तुझा प्रॉब्लेम काय आहे? अरे मी तुला कधीपासून आवाज देते, तू काहीच रिएक्ट होत नाहीयेस. काही नाही. असं कसं काही नाही? काहीतरी कारण नक्कीच आहे. कबीर काय झालं? तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे सांगशील? तुला काय करायचंय? काय म्हणालास? सॉरी दादा, तुला खरं सांगू? अरे मी तेच तर विचारते ना तुला मगाचपासून. काय झालंय नक्की? नाती इतकी तकलादू असतात का ग? काय? म्हणजे बघ ना, देवाचं मोनिका मॅमवर किती प्रेम होतं. त्यांनी त्यांच्या प्रेमासाठी काय काय केलं होतं आणि आज कुठे पोहोचलंय त्यांचं रिलेशनशिप. कबीर अरे प्रत्येक नात्यात चढ उतार हा असतोच. ह्यात काय एवढं? आणि प्रत्येक नात्याला वेळ हा द्यावाच लागतो ना. पण तू काय त्यांचा विचार करतोस एवढा? म्हणजे त्यांचं जे झालं तेच आपलंही होईल असं नाहीये. तुला जे मी देवाबरोबर राहू नको सांगते ना, ते एवढ्याच साठी. कारण अरे तो नाहीये विश्वास ठेवण्यासारखा. बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या. त्याला फक्त माणसांना तोडणं आणि त्यांची मनं मोडणं एवढंच येतं, दुसरं काही नाही. आणि तू सारखा त्याच्याबरोबर राहतोस ना, म्हणून असले कसले तरी विचार करतोस तू. असं काही नाहीये ग. असंच आहे कबीर. मी मॅमना कधीपासून सांगतेय, अशा माणसांवर विश्वास नका ठेवू, अशा माणसावर प्रेम नका करू. पण नाही, त्या देवाच्याच प्रेमात पडल्या आणि देवावर विश्वास ठेवला आणि आता त्याचाच परिणाम भोगतायत त्या. दादा पण ही चूक नाहीये का ग? मॅमची काही चूक नसताना त्यांना का शिक्षा मिळावी? अरे कारण त्याने चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला म्हणून कबीर. बघ, माणसाचं वागणं आपण नाही बदलू शकत, पण हा त्या माणसांपासून आपण लांब नक्कीच राहू शकतो. आणि मोनिका मॅम पण वेड्या आहेत ना, त्या वेड्यासारख्या. ए राधा, तू काही काय बोलतेस? हा, त्या आत्ता आपल्या डीन नसल्या तरी मॅम आहेत ते आपल्या अजून. त्यांनी आपली किती हेल्प केली आहे ग. अरे हो, मी नाही कुठे म्हणतेय कबीर, पण त्यांनी चूकही केली आहे ना. मी आता तीच चूक करतोय असं वाटतंय मला. काय? हो, आय मीन मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. पण उद्या तूही अशी मला सोडून गेलीस तर? कबीर प्लीज असा विचार नको करूस. आणि त्यांचं तसं झालं म्हणून. त्यांचं असं झालं म्हणून नाही ग, पण इन जनरल ना आजकालच्या नात्यांवरचा विश्वास उडलाय माझा.
कबीर, तुझा माझ्यावर विश्वास नाही असं म्हणायचंय का तुला? असं नाही ग, पण आता देवा आणि मॅमच्याच नात्याचं बघ ना. आय डोंट थिंक सो. हे बघ, तू प्रत्येक नात्याला असं एकाच पॅरामीटर मध्ये नाही मोजू शकत कबीर. मी माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सोडून कधीच नाही जाणार. हे तू आत्ता बोलतेस ग, पण कदाचित तूही मला